संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बुलढाणा बंद, आरोपींना फाशीची मागणी. बुलढाण्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या आणि मृत्यूनंतर झालेल्या विटंबनेच्या तीव्र निषेधार्थ आज सोमवारी बुलढाणा शहरात सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी, सामाजिक संघटना आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, तसेच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बंदला पाठिंबा दिला. शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यावसायिक आस्थापने, शैक्षणिक संस्था आणि इतर व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा त्यासाठी विविध संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या हत्याकांडाच्या निषेधार्थ आयोजित बंद दरम्यान विविध मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या घटनेमुळे जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण असून नागरिक आणि विविध संघटना न्यायासाठी एकत्र आल्याचं चित्र दिसतंय. पोलीस प्रशासनानेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची जी अमानवी हत्या करण्यात आली, या हत्येचा निषेध नोंदविण्याकरिता आज सर्व पक्षीय बुलढाण्यातील जनतेने बंदचं आवाहन केलं होतं. या आव्हानाला 100% प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे बुलढाण्यातील सुज्ञ नागरिकांनी आज कडकडीत बंद पाळला. या बुलढाणेकरांचं मी सततः आभार व्यक्त करतो आणि अशा घटना रोखण्याकरिता सर्वांनी एकत्रित यावं. यातील मारेकरी जे आहेत त्यांना फासावर लटकावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची जी विकृत मनोवृत्तीच्या पद्धतीने हत्या करण्यात आली, समाज माध्यमावर आणि वृत्तपत्रात आलेले फोटो पाहून अत्यंत मन व्यथित झाले. अशा घटना आपल्या प्रगत सुसंस्कृत संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा घडू नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या गुन्हेगारी प्रवृत्तीचा नायनाट करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण महाराष्ट्रामध्ये सध्या पाहत आहोत, निर्दोष मरत आहे आणि गुन्हेगार रस्त्यावर मोकाट फिरत आहे. महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढते अन्याय, अत्याचार आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वेगळ्या भाषेत या ठिकाणचे लोक हे समाजकंटक बोलत आहेत. आज ही एकदम दयनीय अवस्था आपल्या महाराष्ट्राची आणि सर्व शहरांची झालेली आहे. या गुंडगिरीला समूळ नष्ट करण्यासाठी, अन्याय अत्याचार नष्ट करण्यासाठी आज तमाम नागरिक, सर्वसामान्य जनता ही रस्त्यावर उतरून आज जे बंदचं आवाहन केलं सर्व पक्षांनी, सर्व समाजांनी, सर्व नागरिकांनी, या आव्हानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत बुलढाणा शहर सुद्धा 100% यशस्वीरित्या बंद ठेवण्यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग दाखविला. तमाम नागरिकांचे आम्ही सर्वजण आभार मानतो. शांतताप्रिय महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये ज्या घटना घडत आहे आणि त्याचाच कळस म्हणून संतोष देशमुख यांची अतिशय निर्गुण हत्या हा तर अगदी याचा कळस झालेला आहे. आणि अशा हे जे अत्याचारी वृत्ती, गुन्हेगारी वृत्ती या महाराष्ट्रात वाढते, ही वृत्ती संपवण्यासाठी जे महाराष्ट्राला आणि बुलढाणेकरांना आव्हान केलं आपण, त्या आव्हानाला सर्व नागरिकांनी 100% उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वयंस्फूर्तीने आपली दुकानं, प्रतिष्ठानं बंद ठेवली. याबद्दल मी सर्व नागरिकांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने केली गेली, त्या पद्धतीनं त्यांचे ते मारेकरी त्यांना कठोरची कठोर शिक्षा व्हावी याकरता आज बुलढाणा शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व पक्षीयांनी आज बंदचा प्रतिसाद दिला आहे. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या
किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।